जिल्हाभर गाजत असलेल्या कासपठाराच्या झाडीतील खून प्रकरणात पोलीस तपासावर वारंवार संशय व्यक्त होत आहे। 15 दिवस उलटल्यानंतरही पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे आम्हाला न्याय मिळत नाही, तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या असे म्हणत अंधारी ग्रामस्थांनी माध्यमांकडे आपले गाऱ्हाणे मांडले। यातील संशयित आरोपी जलसागरचा मालक अरुण कापसे याला पोलिसांनी काल अटक केली होती। मात्र हत्येचा आरोप असलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला 2च तासात न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला। याबाबत नागरिकांकडून मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे। पोलिसांनी कोणालाही पाठीशी न घालता यातील संशयितांच्या मुसक्या आवळाव्यात व त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी कोयना भाग 22 गावातील नागरिकांनी आजच आम्ही एलसीबीचे प्रमुख देवकर साहेब यांची भेट घेतली आणि सदर घटनेबद्दल आम्ही त्यांच्याशी चौकशी केली की बाबा तुम्ही हा जो तपास केला आहे त्या तपासाचा आतापर्यंत तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती पोहोचला आणि संबंधित व्यक्तीला जर तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे आम्हाला सांगत होतात की ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ह्या पद्धतीने हा तपास करून संबंधित व्यक्तीला लगेच जेरबंद करू, परंतु एक 15 दिवसानंतर तुम्ही जेरबंद केलं आणि लगेच त्या व्यक्तीला 12 तास म्हणजे 2 तासांमध्ये त्या व्यक्तीला जामीन झाला, हे खरोखर खूप भयानक गोष्ट होती। आणि त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यानंतर एक 22 गाव संघटना आणि 105 गाव समाजाच्या वतीनं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात असं एक आंदोलन उभारणार, जेणेकरून त्या संबंधित कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा आंदोलनाचा जो झेंडा आहे तो आम्ही हमेशा उभारणार। आणि वेळ पडली, गरज भासली तर आम्ही ह्या कानाकोपऱ्यात हा संदेश पोहोचवू आणि महाराष्ट्रातील सर्व जे काही समाज संघटना आहेत, ज्या ह्यातले प्रमुख व्यक्ती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती संबंधित लोकांपर्यंत जाऊन आम्ही हा विषय कसा मार्गी लागतो ह्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व विभागातील जनता सर्व कसोशीने प्रयत्न करू। त्यामागे तशी आता राजकीय खेळी आम्हाला अजून तरी आम्ही हा विषय कसा वैयक्तिक कुणाचा तरी एक जीव घेण्याचा असल्यामुळे आम्ही ह्या विषयाकडे राजकारण म्हणून बघत नाही, परंतु आणि आमची अपेक्षा देखील नाही की राजकारण्यांनी ह्या विषयामध्ये पडलं पाहिजे। आज एका कुटुंबातील व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि जर असा जीव गेलेला असताना राजकीय व्यक्ती देखील कसं या समोरच्या आरोपीला समर्थन करेल, म्हणून आमची हीच अपेक्षा आहे ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कोणी राजकारण करू नका आणि जो गुन्हेगार आहे त्याला तुम्ही जेरबंद करा आणि जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपण न्याय द्यावा, एवढीच आमची समाजाच्या वतीने माफक अपेक्षा आहे। आणि मला हे योग्य पद्धतीनं न्याय मिळावा। तो बोलला तर मला मारलं एवढं वळीवळी दाखवत होता पाठीमागे, पण आम्ही काय एवढं दुर्लक्ष केलं म्हणजे असं तो दाखवत होता म्हणजे माझ्या शेटनं असं मारलं आम्हाला, त्याला म्हणजे असं तिथून आमच्या गावातून आला होता, त्याला एका व्यक्तीला आवाज दिला त्यानं, तिथून तो असा गेला आणि पहिला त्यानं मारला होता अरुण कापसे मारला होता त्याला पहिला, त्यांच्याच तिथे कामाला होता तो। आम्हाला साहेब एवढं सांग, मी काशीनाथ रामजी जाधव पाटील माझं नाव आहे, मी एक समाजाचा 22 गावचा उपाध्यक्ष आहे। मला एवढंच मला सांगायचं वाटतं की काय आहे ह्या आमच्या समाजाला किंवा आमच्या भागाला न्याय कसा मिळणार, या भागामध्ये जर असे खून तेवढे जर होत असतील साहेब तर ते आम्ही कसे माफ करायचं, आम्ही कसे इथं जगायचं। पोलीस डिपार्टमेंट काय करते, ह्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत, कारण आम्ही आवाज उठवलो, त्यांच्या ऑफिसात जाऊन भेटलो तरी त्यांनी आम्हाला समजावून काय गोष्टी सांगितल्या, परंतु ते आम्हाला काय पटू शकत नाही। तर त्यामुळे ते आम्हाला काहीतरी कसं न्याय द्यावा तुम्ही आम्हाला, आमचं एवढं शासनाला म्हणणं आहे आमच्या। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।